गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ पुणे विभाग मराठी माध्यम यामध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज आपण समग्रलक्षी अर्थशास्त्राची तत्वे 2 यामध्ये ब्लॉक नंबर 2 पाहणार आहोत। ब्लॉक नंबर 2 मध्ये युनिट नंबर 4, युनिट नंबर 5 आणि युनिट नंबर 6 आज आपण पाहणार आहोत। युनिट नंबर 4 मध्ये मुख्यतः आपण एकूण मागणी म्हणजे काय, एकूण मागणीची निर्मिती कशी होते हे आपण युनिट नंबर 4 मध्ये पाहणार आहोत। युनिट नंबर 5 मध्ये आपण एकूण पुरवठा कसा निर्माण होतो हे पाहणार आहोत वेगवेगळ्या आकृत्यांच्या माध्यमातून। आणि युनिट नंबर 6 मध्ये आपण समतोल उत्पादन आणि किमती काय आहेत, समतोल उत्पादन कसं होतं, एकूण मागणी आणि एकूण पुरवठ्याच्या आंतरछेदनाने समतोल उत्पादन कसं निश्चित होतं आणि समतोल उत्पादनाच्या माध्यमातून किमती कशा निश्चित होतात हे आपण युनिट नंबर 6 मध्ये पाहणार आहोत। आता युनिट नंबर 4 यामध्ये आहे एकूण मागणी। एकूण मागणी पाहण्याच्या अगोदर या टॉपिकची किंवा या ब्लॉकची जी बॅकग्राऊंड आहे किंवा पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी काय आहे हे आपण पाहणार आहोत। एकूण मागणी हा जो भाग आहे तो भाग आपण पाहतो की एकूण मागणीला महत्त्व कधी निर्माण झालं तर साध्या केन्सियन प्रतिमान म्हणजे केन्सने जे 1929च्या महामंदी नंतर जे प्रतिमान मांडलं ते प्रतिमान साधारणपणे काय होतं की केन्सने मागणी या घटकाला जास्त महत्त्व दिलेलं होतं की अर्थव्यवस्थेमध्ये जर मंदी नियंत्रित करायची असेल किंवा मंदी नाहीशी करायची असेल किंवा मंदी येऊ नये म्हणून काही उपाययोजना करायच्या असतील तर यासाठी केन्सने ज्या काही उपाययोजना सुचवल्या किंवा जे काही प्रतिमान सुचवलं ते प्रतिमान म्हणजेच काय आहे, केन्स एकूण मागणी संदर्भातील प्रतिमान आहे किंवा 1929च्या महामंदीचे जे परिणाम होते ते कमी करण्यासाठी, ही मंदी नाहीशी करण्यासाठी केन्सने जे प्रतिमान मांडलं त्याला आपण साधं केन्सियन प्रतिमान असं म्हणतो। तर या प्रतिमानामध्ये साधारणपणे आपल्याला दिसतं की केन्स यांनी काय केलेलं आहे, मागणी या घटकाला पूर्णपणे महत्त्व दिलेलं आहे आणि मागणी या घटकाला महत्त्व देऊन ते प्रतिमान मांडलेलं आहे। आपण मागच्या विषयामध्ये किंवा मागच्या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे की केन्सने जे प्रतिमान मांडलेलं आहे महामंदीच्या विरोधामध्ये किंवा मंदी नाहीशी करण्यासाठी, त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की मंदी का येते तर केन्सच्या मते मंदी येते कारण अर्थव्यवस्थेमध्ये जी एकूण प्रभावी मागणी आहे ती एकूण प्रभावी मागणी कमी पडते म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये काय येते, मंदी येते असं केन्सने त्यांच्या प्रतिमानामध्ये मत मांडलेलं आहे। तर या प्रतिमानामध्ये आपल्या लक्षात येतं की केवळ मागणी या बाजूकडे केन्सने काय केलेलं आहे, आपलं लक्ष वेधलेलं आहे आणि जी दुसरी महत्वाची बाजू आहे पुरवठा बाजू, त्या पुरवठा बाजूकडे पूर्णपणे काय केलेलं आहे, दुर्लक्ष केलेलं आहे। आणि हेच काय आहे केन्सच्या प्रतिमानाची सर्वात मोठी मर्यादा आहे। आणि केन्सच्या प्रतिमानातील ही जी मर्यादा आहे की त्यांनी काय केलेलं आहे, पुरवठा बाजूकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे। ही जी मर्यादा आहे ही मर्यादा समोर ठेवून आपल्याला काय करायचं, ह्या ब्लॉकचं विश्लेषण करायचं आहे। तर त्यांनी काय केलं, इथे आपल्याला दिसतोय की जे मुद्दे आहेत साध्या केन्सियन प्रतिमानातील कोणकोणत्या मर्यादा होत्या की त्या मर्यादांमुळे केन्सीय प्रतिमानाचं जे महत्त्व होतं ते महत्त्व कमी झालेलं आहे। तर त्या मर्यादा अशा होत्या की केन्सने जे प्रतिमान मांडलं त्या प्रतिमानामध्ये केवळ मागणी या घटकाकडे लक्ष दिलेलं आहे, केवळ वास्तव क्षेत्राला महत्त्व दिलं। केन्सने आपल्या प्रतिमानामध्ये केवळ वास्तव क्षेत्राला महत्त्व दिलं म्हणजेच काय, वस्तू आणि सेवा यांच्यासाठीची जी मागणी आहे या गोष्टींकडे फक्त लक्ष दिलं। आणि जे चलनविषयक क्षेत्र आहे, वास्तव क्षेत्राबरोबरच चलनविषयक क्षेत्र सुद्धा महत्त्वाचं आहे। लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं की वस्तू बाजार जसा महत्त्वाचा आहे तसाच चलन बाजार सुद्धा महत्त्वाचा आहे। वस्तू बाजारामध्ये आपण पाहिलं की IS म्हणजे बचत आणि गुंतवणूक मागणी वक्र जसा महत्त्वाचा आहे तसाच LM वक्र म्हणजे पैशासाठीची मागणी आणि पैशासाठीचे पुरवठा हा घटक सुद्धा अर्थव्यवस्थेमध्ये तितकाच महत्त्वाचा आहे। म्हणजेच केन्सने काय केलेलं आहे, फक्त वास्तव क्षेत्राला महत्त्व दिलं म्हणजेच बचत आणि गुंतवणूक या घटकांकडे
लक्ष दिलेलं आहे. परंतु चलनविषयक जी बाजू आहे, पैशाची मागणी आणि पुरवठा याकडे काय केलेलं आहे, दुर्लक्ष केलेलं आहे. केवळ वास्तव क्षेत्राकडे लक्ष पुरवलं आणि चलनविषयक क्षेत्राकडे काय केलेलं आहे, दुर्लक्ष केलेलं आहे. हे काय आहे, केन्सच्या प्रतिमानातील मर्यादा आहे. आणि त्यांनी काय केले पुढे आहे की प्रभावी मागणीला जास्त महत्व दिलं. वास्तव क्षेत्रातील जे वस्तू आणि सेवा आहेत, ह्या वस्तू आणि सेवांबद्दलची जी मागणी आहे, ती मागणीला केन्स यांनी काय नाव दिलेलं आहे, प्रभावी मागणी. आणि त्या मागणीला भरपूर प्रमाणात काय केलेलं आहे, त्यांनी त्या मागणीकडे आपलं लक्ष वेधलेलं आहे. पुढे आहे की एकूण मागणीची जेव्हा केन्स चर्चा करतात, एकूण मागणी म्हणजेच काय, आपण एकूण मागणीचे घटक ही पाहिलेले आहेत. तर एकूण मागणी म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे की खाजगी मागणी आणि सरकारी मागणी. खाजगी उपभोगासाठीची मागणी, खाजगी गुंतवणुकीची साठीची मागणी, सरकारी उपभोगासाठीची मागणी आणि सरकारी गुंतवणुकीसाठीची मागणी, हे काय आहेत, एकूण मागणीचे घटक आहेत. आणि या घटकांचा केन्स यांनी काय केलेला आहे, सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे किंवा या घटकांकडे त्यांनी पूर्णपणे लक्ष दिलेलं आहे. परंतु पैसा बाजार जो आहे किंवा चलन बाजार जो आहे, त्या चलन बाजाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. जसा केन्सनी वस्तू आणि सेवांच्या मागणीकडे महत्व दिलं की त्यांच्यामध्ये वस्तू आणि सेवांची मागणी काय आहे, महत्वाची आहे, त्याचप्रमाणे वस्तू आणि सेवांचा पुरवठा सुद्धा काय आहे, महत्वाचा आहे. जशी मागणीची बाजू महत्वाची आहे, तशीच पुरवठ्याची बाजू सुद्धा महत्वाची आहे. आणि हे जी केन्स यांच्या प्रतिमानातील जी मर्यादा आहे, ती मर्यादा पुढे आल्यामुळे पुढील अर्थतज्ञांनी किंवा अर्थशास्त्रज्ञांनी पुरवठा बाजूकडे लक्ष वेधलेलं आहे. तर हा पुरवठा म्हणजे काय, कोणता पुरवठा, तर वस्तू आणि सेवांचा पुरवठा. वस्तू आणि सेवांची मागणी जशी महत्वाची आहे, तशीच वस्तू आणि सेवांचा पुरवठा सुद्धा काय आहे, महत्वाचा आहे. आणि वस्तू आणि अर्थव्यवस्थेतील जो समतोल आहे, तो समतोल कशाच्या माध्यमातून तयार होतो, बचत गुंतवणूक आणि पैशाची मागणी आणि पुरवठा यांचा जो आपण लास्ट लेक्चर मध्ये सर्वसाधारण समतोल पाहिला, वस्तू बाजार आणि चलन बाजार यांचा एकूणात्मक समतोल किंवा एकत्रित समतोल, हे जे आपण लास्ट लेक्चरला पाहिलं, तर तो समतोल महत्वाचा आहे. आणि या समतोलामधून आपल्याला लक्षात येतं की जसं वस्तू आणि सेवांच्या मागणीला महत्व आहे, तसंच वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्याला सुद्धा काय आहे, महत्व आहे. त्याचप्रमाणे पैशाच्या मागणीला जसं महत्व आहे, तसंच पैशाच्या पुरवठ्याला सुद्धा महत्व आहे. आणि जेव्हा आपण हा एकत्रित समतोल पाहतो, वस्तू व सेवांचा बाजार आणि प्रत्यक्ष बाजार आपण त्याला म्हणतो, तो प्रत्यक्ष बाजार आणि चलनविषयक बाजार यांचा एकत्रित जो समतोल आहे, तो एकत्रित समतोल पाहताना सुद्धा पुरवठा बाजू कशी आहे, महत्वाची आहे. अशा प्रकारे हे ISLM मॉडेल किंवा बचत गुंतवणूक आणि पैशाची मागणी पुरवठा यामधून आपल्याला एकूण मागणी वक्र कसा मिळतो ते पाहायचं. एकूण मागणी वक्र ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना समजून घेताना आपण लक्षात ठेवण्याची महत्वाची गोष्ट आहे की या ठिकाणी आपण एकूण मागणी वक्र जो पाहणार आहोत, तो एकूण मागणी वक्र कोणता आहे की अर्थव्यवस्थेतील एकूण उत्पादन आणि त्या उत्पादनाला मिळणाऱ्या किमती यापासून मिळणारा एकूण मागणी वक्र. एकूण मागणी वक्र आपण अंशलक्षी अर्थशास्त्रामध्ये सुद्धा पाहतो किंवा मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये एकूण मागणी वक्र पाहिलेला आहे. तर तो एकूण मागणी वक्र इथे आपल्याला त्याचा संदर्भ घ्यायचा नाही. तो एकूण मागणी वक्र काय आहे, तो एकूण मागणी वक्र म्हणजेच काय आहे की अर्थव्यवस्थेतील जे वैयक्तिक ग्राहक आहेत, अर्थव्यवस्थेतील जे विविध ग्राहक आहेत, त्या विविध ग्राहकांची मिळून जी एकूण मागणी बनते त्याला बाजाराचा एकूण मागणी वक्र असे म्हणतात. तो बाजाराचा एकूण मागणी वक्र कशातून तयार होतो, कशाच्या माध्यमातून तयार होतो, तर अर्थव्यवस्थेतील जे टोटल वैयक्तिक मागणी आहे, त्या सगळ्या वैयक्तिक मागणींची बेरीज करून आपल्याला
बाजाराचा मागणी वक्र मिळतो आणि अंश लक्ष अर्थशास्त्रामध्ये आपण काय करत होतो की त्यालाच एकूण मागणी वक्र असं म्हणत होतो. परंतु इथं आपल्या लक्षात येईल की हा जो एकूण मागणी वक्र आपण पाहणार आहोत तो एकूण मागणी वक्र कोणता आहे की अर्थव्यवस्थेतील एकूण उत्पादन आणि त्या उत्पादनाला मिळणारी किंमत म्हणजेच एकूण किंमत पातळी गुणिले अर्थव्यवस्थेतील एकूण उत्पादन यामधला जो संबंध आहे तो संबंध दर्शवणारा वक्र म्हणजेच एकूण मागणी वक्र हा वक्र आपल्याला इथे लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे. पुढे आहे की हा जो एकूण मागणी वक्र आहे एकूण उत्पादन पातळी आणि एकूण किंमत पातळी यातला संबंध दाखवणारा एकूण मागणी वक्र जो आहे तो एकूण मागणी वक्र कसा तयार होतो किंवा त्याची उत्पत्ती कशी होते किंवा तो एकूण मागणी वक्र निर्माण कसा होतो हे आपण पाहणार आहोत. तर ISLM वक्राचं जे विश्लेषण आपण पाहतो त्या विश्लेषणामध्ये आपल्याला लक्षात येतं की किमती जर लवचिक असतील तर ISLM वक्राच्या माध्यमातून आपण एकूण मागणी वक्र मिळवू शकतो किंवा एकूण मागणी वक्रातील स्थिती उतार आणि याच्या बदलावर जी आपण चर्चा करणार आहोत ती चर्चा आकृतीच्या सहाय्याने आपण करणार आहोत. म्हणजे एकूण मागणी वक्र जो आहे तो एकूण मागणी वक्र कशाच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे किमती लवचिक असताना बचत आणि गुंतवणूक आणि पैशाची मागणी आणि पुरवठा यांच्या माध्यमातून किंवा यांच्या सहाय्याने आपण काय करणार आहोत एकूण मागणी वक्र किंवा त्या वक्राची एकूण मागणी वक्राची आकृती आपण मिळवणार आहोत. ठीक आहे. पुढे आकृतीमध्ये तुमच्या लक्षात येईल की एकूण मागणी वक्राची जी उत्पत्ती आहे ती उत्पत्ती कशी होते हे आकृतीच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल. पहिली जी आकृती आहे त्या पहिल्या आकृतीमध्ये आपल्या लक्षात येईल की एक्स अक्षावर काय दाखवलेलं आहे पैसा दाखवलेला आहे आणि वाय अक्षावरती आपल्याला व्याजदर दर्शवलेला आहे. M0D किंवा M1D हे काय आहेत मागणी पैशाच्या मागणीचे वक्र आहेत आणि पैशाच्या मागणीचे वक्र आपल्याला कसे वरती स्थापित होताना दिसतात की व्याजदर एका बाजूला व्याजदर वाढत असताना पैशाची मागणीचे वक्र कसे वाढत गेलेले आहेत हे आपल्या लक्षात येईल. पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला दिसतं की व्याजदर R0 वरून R1 इतका झालेला असताना पैशाची मागणी सुद्धा काय झालेली आहे MD वरून M1D शी वाढलेली आहे आणि ती उजव्या बाजूला स्थानांतरित झालेली आहे. लक्षात आलं. आणि इथे पैशाचा जो वक्र आहे पैशाच्या पुरवठ्याचा वक्र MS हा जो पैशाच्या पुरवठ्याचा वक्र आहे तो स्थिर मानलेला आहे. पैशाच्या पुरवठ्याचा वक्र तुम्हाला दिसेल की Y अक्षाला तो काय आहे समांतर आहे आणि तो स्थिर आहे म्हणजे पुरवठ्यामध्ये कोणताही बदल होत नाही असा त्याचा अर्थ आहे. पुरवठा वक्र स्थिर असताना मागणी वक्र वरच्या बाजूला केव्हा स्थानांतरित होतो की जेव्हा व्याजदरात वाढ होते. व्याजदरात वाढ झाली की पैशाची मागणी वाढते. ठीक आहे. पुढे आहे दुसरी जी आकृती आहे ती दुसरी आकृती आपल्याला लक्षात येईल की प्लॅनेड इन्व्हेस्टमेंट म्हणजे नियोजित जी गुंतवणूक आहे नियोजित गुंतवणूक एक्स अक्षावरती दाखवलेली आहे किंवा क्ष अक्षावरती दाखवलेली आहे आणि वाय अक्षावरती तुम्हाला व्याजदर दर्शवलेला आहे. जी मधली आकृती तुम्हाला दिसते ती मधली आकृती कशाची आहे नियोजित गुंतवणूक. नियोजित गुंतवणूक म्हणजेच काय की अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने विचार करता जी नियोजन करून केलेली गुंतवणूक जी आहे ती गुंतवणूक एक्स अक्षावरती दर्शवलेली आहे. असं नाही की व्याजाचा दर कमी झाला म्हणून गुंतवणूक वाढली ती नियोजित गुंतवणूक नाही. नियोजित गुंतवणूक म्हणजे की जी व्याजदराशी संबंधित नसते. अर्थव्यवस्थेत उदाहरणार्थ समजा सरकार काय करत असतं की विशिष्ट उद्योगांमध्ये दरवर्षी गुंतवणूक करत असते बरोबर की नाही. तर ही जी गुंतवणूक असते ती एक नियोजन करून केलेली गुंतवणूक असते बरोबर की नाही. मग ही जी नियोजित गुंतवणूक आहे ती गुंतवणूक तुम्हाला मधल्या आकृतीमध्ये दिसेल. आय जी आहे ती काय आहे नियोजित गुंतवणूक आहे.
तिसरी आकृती तुम्हाला दिसेल. तिसऱ्या आकृतीमध्ये एक्स अक्षावरती तुम्हाला एकूण उत्पादन दिसतंय, ॲग्रिगेट आउटपुट म्हणजे एकूण उत्पादन, आणि वाय अक्षावरती तुम्हाला एकूण खर्च दर्शवलेला आहे. एकूण खर्च आणि एकूण उत्पादनाची ही आकृती आहे. सी प्लस आय प्लस जी ही जी रेषा आहे ती रेषा 45 अंशाच्या कोनामधून जाते. याचाच अर्थ काय आहे, ती त्या रेषेवरती एकूण खर्च आणि एकूण उत्पादन काय आहे, समान आहे. ठीक आहे. तर सी प्लस आय प्लस जी ही पहिला जो वक्र आहे, सी प्लस आय वन प्लस जी, हा काय आहे, उपभोग खर्च, गुंतवणूक खर्च प्लस जी म्हणजे सरकारचा उपभोग खर्च आणि गुंतवणूक खर्च, तो काय आहे, एकूण खर्चाची रेषा आहे. एकूण खर्च कसा म्हणतो, खाजगी उपभोग खर्च, खाजगी गुंतवणूक खर्च अधिक सरकारी उपभोग खर्च आणि सरकारी गुंतवणूक खर्च. सरकारी उपभोग खर्च आणि सरकारी गुंतवणूक खर्च यासाठी जी हे अक्षर तिथं आपण वापरलेलं आहे. आणि तुमच्या लक्षात येईल की सरकारी उपभोग खर्च जो आहे तो उत्पन्नाची पातळी वाढलेली असताना, खाली तुमच्या लक्षात येईल एक्स अक्षावरती जी एकूण उत्पादनाची पातळी दर्शवलेली आहे, ती एकूण उत्पादनाची पातळी वाढली असता एकूण उपभोग खर्च सुद्धा वरती वाढलेला तुमच्या लक्षात येईल. म्हणजेच एकूण उत्पादन वाढलं की काय होतं, त्या उत्पादनासाठी तुम्हाला उत्पादनाचे विविध घटक हायर करावे लागतात, विविध घटक तुम्हाला बोलवावे लागतात, आणि त्या विविध घटकांना परत उत्पादनाच्या प्रोसेसमध्ये किंवा प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतल्यामुळे त्या घटकांचं उत्पन्न वाढतं, आणि उत्पन्न वाढल्यामुळे त्या घटकांचा खर्च सुद्धा वाढतो. उत्पन्न वाढल्यामुळे मागणी वाढते, आणि मागणी वाढल्यामुळे त्यांचा जो एकूण खर्च आहे तो एकूण खर्च वाढतो. म्हणजेच इथे रिलेशन तुम्हाला दाखवता येईल की एकूण उत्पादन वाढल्यामुळे एक्स अक्षावर जेव्हा एकूण उत्पादनाची पातळी y1 वरून y0 अशी पुढे गेलेली आहे, तेव्हा तुमचा एकूण खर्च वक्र जो आहे तो एकूण खर्च वक्र वरच्या बाजूला स्थानांतरित झाल्याचं दिसतं. अशा प्रकारे उत्पादनाची पातळी आणि एकूण खर्च यांचा संबंध आपल्याला इथे आकृतीवरून लक्षात येईल. पुढे आहे एकूण मागणी वक्र. एकूण मागणी वक्र इथे आपण कसा मिळवलेला आहे, तर एकूण उत्पादन एक्स अक्षावरती तुम्हाला एकूण उत्पादन दर्शवलेलं आहे आणि वाय अक्षावरती किंमत पातळी दर्शवलेली आहे. एकूण उत्पादनाला मिळणारी किंमत, लक्षात आलं, वाय अक्षावरती किंमत पातळी दर्शवलेली आहे आणि एक्स अक्षावरती एकूण उत्पादन दर्शवलेलं आहे. या दोन्हींचे वेगवेगळे बिंदू मिळून किंवा संच मिळून ए डी हा एकूण मागणीचा वक्र आपण तयार केलेला आहे. उत्पादनाच्या वेगवेगळ्या पातळ्या असताना किमतीच्या सुद्धा वेगवेगळ्या पातळ्या असलेल्या आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ उत्पादनाची जी पातळी आहे y0, या उत्पादनाच्या पातळीला किंमत पातळी किती आहे, P0 इतकी काय आहे, किंमत आहे. उत्पादनाची पातळी कमी झाली, अर्थव्यवस्थेतील वस्तू आणि सेवांचं उत्पादन जर कमी झालं आणि ही पातळी y1 पर्यंत कमी झाली तर किंमत पातळी काय होते, वाढते. उत्पादन कमी झालं, अर्थव्यवस्थेतील एकूण उत्पादन कमी झालं तर किंमत पातळी वाढते. इथे तुमच्या लक्षात येईल y1 वरून y2 एवढी उत्पादनाची पातळी आणखी कमी झाली तर काय होतं, किंमत पातळी आणखी वाढते. किंमत पातळी तुम्हाला दिसेल 0 to P2 एवढी काय झालेली आहे, वाढलेली आहे. यावरून आपल्या लक्षात येतं की अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू आणि सेवांचा पुरवठा किती आहे, वस्तू आणि सेवा किती प्रमाणात अर्थव्यवस्थेमध्ये उपलब्ध आहेत, त्यानुसार काय होते, किंमत पातळी बदलत असते. अर्थव्यवस्थेतील वस्तू आणि सेवांचा पुरवठा कमी पडला तर किंमत पातळी वाढते. वस्तू आणि सेवांचा पुरवठा वाढला तर किंमत पातळी कमी होते. लक्षात आलं. आणि या दोन्हींच्या माध्यमातून एकूण मागणी जी आहे ते एकूण मागणी आपल्या लक्षात येते. ठीक आहे. ए डी हा काय झाला, एकूण मागणीचा वक्र इथे
आपल्याला मिळालेला आहे. ठीक आहे. पुढे आहे एकूण मागणी वक्राची उत्पत्ती. एकूण मागणी वक्राची उत्पत्ती कशी झालेली आहे, इथे आकृतीवरून बिंदूमध्ये एकमेकांना छेदतात आणि त्यावेळी एकूण जे उत्पादन आहे ते एकूण उत्पादन किती आहे, OY1 हे काय आहे, एकूण उत्पादन आहे. आणि त्यावेळी जो व्याजदर प्रस्थापित झालेला आहे तो व्याजदर किती आहे, OI2 हा व्याजदर त्यावेळी प्रस्थापित झालेला आहे. त्या व्याजदराला आपण समतोल व्याजदर असं म्हणतो. आणि OY1 ही काय आहे, समतोल उत्पादनाची पातळी आहे. आणि एकूण अर्थव्यवस्थेचा आपण विचार करत असल्यामुळे एक समतोल उत्पादनाची पातळी आपण त्याला म्हणू शकतो किंवा समतोल उत्पन्नाची पातळी आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे. उत्पन्नाची किंवा उत्पादनाची पातळी कमी झाल्यामुळे म्हणजे अर्थव्यवस्थेतील वस्तू आणि सेवांची संख्या कमी झाल्यामुळे व्याजदर वाढलेला आपल्याला दिसून येतो. त्यावेळी व्याजदर किती झालेला आहे, OIO किंवा OI0 हा काय आहे, व्याजदर वाढलेला व्याजदर आहे. आणि तेव्हा उत्पन्नाची किंवा उत्पादनाची जी पातळी आहे ती काय झालेली आहे, कमी झालेली आहे. IS आणि LM2 हे जे वक्र आहेत ते दोन्ही वक्र एकमेकांना E2 बिंदूमध्ये छेदतात आणि तिथे काय होतो, समतोल प्रस्थापित होतो. आणि त्यावेळी समतोल I0 हा समतोल व्याजदर आणि OY2 ही समतोल उत्पादनाची पातळी निश्चित झालेली आहे. ठीक आहे. आता त्याच आकृतीचं पुढे जे एक्सटेन्शन आहे की एकूण मागणी वक्र तिथे कसा मिळालेला आहे. एक्स अक्षावरती परत आपण पाहिलेलं आहे की उत्पन्न आणि उत्पादन दर्शवलेलं आहे आणि वाय अक्षावरती किंमत पातळी आहे. एकूण मागणी वक्र जो आहे तो एकूण मागणी वक्र पुरवठा वक्राला छेदून जाताना आपल्याला दिसतो. आता AD हा काय आहे, एकूण मागणी वक्र आहे आणि OY1 हा सुरुवातीचा पुरवठा वक्र आहे किंवा आपण त्याला वस्तू आणि सेवांचा पुरवठा वक्र असं सुद्धा म्हणू शकतो. हा जो वस्तू आणि सेवांचा OY1 हा पुरवठा वक्र जो आहे तो Y अक्षाला समांतर आहे आणि AD हा जो मागणी वक्र आहे तो डावीकडून उजवीकडे उतरत जाणारा आहे. आणि हे दोन्ही वक्र जेव्हा एकमेकांना छेदतात तेव्हा OP1 ही किंमत पातळी प्रस्थापित होते आणि OY1 हे काय आहे, उत्पादन त्यावेळी निश्चित होतं. उत्पादन कमी होऊन जेव्हा उत्पादनाची जी पातळी आहे ती उत्पादनाची पातळी कमी होते आणि OY2 एवढी होते तेव्हा आपल्या लक्षात येईल की किंमत पातळी काय झालेली आहे, वाढलेली आहे. लक्षात आलं. म्हणजेच एकूण मागणी वक्रामध्ये कोणताही बदल होत नाही असं जर आपण गृहीत धरलं आणि त्यावेळी उत्पादनामध्ये जर बदल झाला तर उत्पादनामध्ये जसा बदल होतो तसा किंमत पातळीत सुद्धा काय होतो, बदल होतो. ठीक आहे. अशा प्रकारे एकूण मागणी वक्राची जी उत्पत्ती आहे ती उत्पत्ती कशी होते ह्या आकृतीच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे. पुढे आहे एकूण मागणी वक्रातील बदल. एकूण मागणी वक्रामध्ये कसे बदल होतात आणि का असे हे बदल होतात. पहिल्या आकृतीमध्ये दिसेल तुम्हाला की एक्स अक्षावरती उत्पन्न नेहमीप्रमाणे आणि उत्पादन दर्शवलेलं आहे आणि वाय अक्षावरती किंमत पातळी दर्शवलेली आहे. ज्यावेळी उत्पादन Y1 वरून Y2 पर्यंत वाढत गेलेलं आहे त्यावेळी एकूण मागणी सुद्धा काय झालेली आहे, AD1 वरून AD2 इतकी वाढलेली आहे. आता हे अर्थव्यवस्थेमध्ये हा जो बदल आहे तो हा बदल कसा होतो, पॅनल ए मधला जो बदल आहे उत्पादनाची पातळी वाढते तेव्हा एकूण मागणी वाढते. कशी तर समजा अर्थव्यवस्थेमधलं जे सरकारचं धोरण आहे ते सरकारचं धोरण वाढत्या खर्चाचं असेल, सार्वजनिक खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली किंवा अर्थव्यवस्थेमध्ये जी गुंतवणूक आहे ती गुंतवणूक वाढली तर काय होतं, अर्थव्यवस्थेतील जे बेकार लोक आहेत किंवा कमी उत्पन्न मिळवणारे लोक आहेत ह्या लोकांना किंवा ह्या घटकांना रोजगार प्राप्त होतो किंवा आहे त्या उत्पन्नामध्ये त्यांना
वाढ प्राप्त झालेली दिसून येते किंवा उत्पन्न त्यांचं वाढतं आणि ह्या वाढलेल्या उत्पन्नातून काय होतं की या विविध घटकांची भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन हे घटक आपण काय करतो उत्पादनासाठी मागवत असतो. तर या घटकांची मागणी सुद्धा काय होते वाढते. या घटकांची मागणी वाढल्यामुळे यांना मिळणारा जो मोबदला आहे तो मोबदला वाढतो. त्यांचा मोबदला म्हणजेच काय आहे त्यांचं उत्पन्न आहे आणि उत्पन्न वाढल्यामुळे या घटकांची जी मागणी आहे वस्तू आणि सेवांसाठीची मागणी ही मागणी काय होते वाढते आणि मागणी वाढल्यामुळे आपल्या लक्षात येईल की AD1 हा जो वक्र आहे तो उजव्या बाजूला स्थानांतरित झाल्याचं आपल्याला दिसतं आणि AD2 असा हा मागणी वक्र बनतो. ज्यावेळी उत्पादनाची पातळी वाढते आणि त्याचबरोबर मागणी सुद्धा वाढते तेव्हा किमतीमध्ये कोणताही बदल होत नाही. आपल्याला दिसेल पॅनल ए मध्ये किमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. किंमत पातळी कशी आहे स्थिर आहे. OP1 ही काय आहे किंमत पातळी आहे आणि उत्पादनामध्ये जेवढा बदल झाला तेवढाच बदल मागणीमध्ये झालेला आहे आणि म्हणून किंमत पातळी जी आहे ती किंमत पातळी स्थिर आहे. त्याच्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. यावरून आपल्या लक्षात येईल की अर्थव्यवस्थेतील जी किंमत पातळी आहे प्रचंड प्रमाणात किंमत पातळी वाढते तर ती किंमत पातळी नियंत्रित करण्यासाठी जे काही धोरण आहे ते धोरण आपल्याला आकृतीच्या माध्यमातून दिसून येते. तर तिथं काय धोरण आपल्याला अवलंबावं लागेल की जेव्हा एकूण मागणी वाढते आणि एकूण मागणीच्या दाबामुळे किंमत पातळी वाढण्याची शक्यता असते अशा वेळी आपल्याला एकूण उत्पादन वाढवायला हवं. म्हणजेच जितका मागणीमध्ये बदल झालेला आहे जितकी मागणी वाढलेली आहे तितकाच आपण वस्तू आणि सेवांच्या उत्पादनामध्ये जर वाढ केली तर काय होईल मागणी आणि पुरवठा हे समतोलात राहतील आणि किंमत पातळी मध्ये स्थिरता येईल, स्थैर्य निर्माण होईल आणि किंमत पातळीमध्ये बदल होणार नाही. अशा प्रकारे हे जे धोरण आहे ते धोरण आपल्याला किंमत स्थैर्यासाठी वापरता येऊ शकेल. दुसऱ्या आकृतीमध्ये अगदी विरुद्ध बाजू दाखवलेली आहे की वाय अक्षावरती उत्पन्न आणि उत्पादन दर्शवलेलं आहे आणि एक्स अक्षावरती किंमत पातळी दर्शवलेली आहे. तीच आकृती आपल्याला उलट दिशेने सांगितलेली आहे की उत्पादनामध्ये घट झाल्यानंतर तितकीच घट जर मागणीमध्ये झाली किंवा मागणीमधली जी घट आहे तितकीच घट जर वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यामध्ये झाली तर प्राइस लेवल किंवा किंमत पातळी जी आहे ती किंमत पातळी स्थिर राहते, त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही. ठीक आहे. अशा प्रकारे एकूण मागणीतील जे बदल आहे किंवा एकूण मागणीचे जे स्थानांतरण आहे ते स्थानांतरण किंवा बदल या आकृतीवरून आपल्या लक्षात येतील. पुढे आहे एकूण मागणी वक्र आणि गुणक विश्लेषण. एकूण मागणी वक्र आणि गुणक विश्लेषण याच्यामध्ये साधारणपणे आपल्याला दिसेल की याच्यामध्ये 4 आकृत्या दर्शवलेल्या आहेत. आकृती ए आणि आकृती बी अशा 2 पॅनल मध्ये ह्या आकृत्या आपल्याला दर्शवलेल्या आहेत. पहिल्या पॅनल मध्ये आपल्याला दिसेल की वरची जी आकृती आहे त्या वरच्या आकृतीमध्ये वाय अक्षावरती आपल्याला व्याजदर दर्शवलेला आहे आणि एक्स अक्षावरती काय दर्शवलेलं आहे उत्पादन किंवा उत्पन्न दर्शवलेलं आहे. IS हा बचत गुंतवणूक वक्र आहे आणि LM हा पैशाचा मागणी पुरवठा वक्र आहे. जसा उत्पादनाच्या किंवा उत्पन्नाच्या पातळ्यांमध्ये बदल होतो तसाच एक्स अक्षावरती वाय अक्षावरती आपल्याला व्याजदरामध्ये बदल झालेला दिसून येतो आणि उत्पन्न आणि व्याजदरातील बदलानुसार जे समतोल बिंदू आहेत ते समतोल बिंदू सुद्धा बदलताना आपल्याला दिसतात. पहिला जो समतोल बिंदू आहे E0 किंवा E0 हा समतोल बिंदू बदलून E1 किंवा E1 इथे समतोल झालेला दिसतो. म्हणजे पैशाच्या मागणी पुरवठ्याचा जो वक्र आहे तो वक्र उजव्या बाजूला स्थानांतरित झालेला आहे कारण की अर्थव्यवस्थेतील उत्पादनाची पातळी वाढते, उत्पादनाच्या पातळीबरोबर
उत्पन्नाची पातळी वाढते आणि ही पातळी वाढल्यामुळे व्याजाचा दर जो आहे तो व्याजाचा दर कमी झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलं की चलन बाजार जो आहे त्या चलन बाजारामध्ये पैशाचा पुरवठा जर वाढला, पैशाची संख्या जर वाढली तर व्याजदर काय होतो? कमी होतो. पैशाचा पुरवठा वाढल्यामुळे अर्थव्यवस्थेतील व्याजदर कमी होतो आणि हेच आपल्या आकृतीच्या माध्यमातून इथे दर्शवलेलं आहे. पुढच्या आकृतीमध्ये तुम्हाला दिसेल एक्स अक्षावरती सेम उत्पादन आणि उत्पन्न दर्शवलेलं आहे, व्याजदर वाय अक्षावरती दर्शवलेला आहे आणि LM हा जो पैशाच्या मागणी पुरवठ्याचा वक्र आहे डावीकडून उजवीकडे वरती जाताना हा वक्र आपल्याला दिसतो. उत्पन्नाची पातळी किंवा उत्पादनाची पातळी OY 0 असताना E0 किंवा E0 या बिंदूमध्ये समतोल झालेला आपल्याला दिसतो. IS 0 आणि LM वक्र हे एकमेकांना E0 या बिंदूमध्ये काय होतात? एकमेकांना छेदतात आणि त्यावेळी OY 0 ही काय आहे? उत्पन्नाची किंवा उत्पादनाची पातळी निश्चित झालेली आहे आणि त्यावेळी असणारा जो व्याजदर आहे तो कोणता आहे? OI0 हा काय आहे? व्याजदर प्रस्थापित झालेला आहे. नंतर आपल्या लक्षात येईल की उत्पन्नाची पातळी वाढलेली असताना OY1 ही जेव्हा उत्पन्नाची पातळी होते आणि E1 बिंदू मध्ये काय झालेला आहे? समतोल झालेला आहे. IS वक्र उजव्या बाजूला स्थानांतरित झालेला आहे. आपल्या लक्षात येईल की उत्पन्नाची पातळी जेव्हा वाढते किंवा आपण त्याला म्हणतो उत्पन्न अर्थव्यवस्थेतील पैशाचा जो पुरवठा आहे तो पैशाचा पुरवठा आपण पहिल्या आकृतीमध्ये पाहिल्याप्रमाणे OY1 या पातळीला व्याजदर काय झालेला आहे? कमी झालेला आहे आणि व्याजदर कमी झाल्यामुळे आपण पाहतो की बचत आणि गुंतवणूक काय होते? अर्थव्यवस्थेमध्ये वाढते. ज्यावेळी व्याजाचा दर कमी होतो गुंतवणुकीसाठीच्या पैशाची मागणी वाढते आणि गुंतवणूक वाढल्यामुळे दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्या लक्षात येईल की IS0 हा जो वक्र आहे तो वक्र वरच्या बाजूला स्थानांतरित झालेला आहे. कशामुळे? व्याजाचा दर कमी झाल्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणुकीसाठीची मागणी वाढलेली आहे. व्याजाचा दर कमी का होतो? तर अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाची पातळी वाढल्यामुळे, अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा वाढल्यामुळे व्याजाचा दर कमी होतो. व्याजाचा दर कमी झाल्यामुळे गुंतवणुकीला मागणी वाढते. गुंतवणुकीला मागणी वाढल्यामुळे IS जो वक्र आहे तो IS वक्र उजव्या बाजूला वरती स्थानांतरित आपल्याला झालेला दिसतो. LM वक्रामध्ये कोणताही बदल झालेला नाही, लक्षात येईल तुमच्या. आणि समतोल जो आहे तो समतोल E1 बिंदूमध्ये झालेला दिसतो, लक्षात आलं. आणि जेव्हा समतोल E1 बिंदूमध्ये होतो तेव्हा मात्र व्याजदर काय झालेला आहे? वाढलेला आहे. ठीक आहे. अशा प्रकारे व्याजदर, पैशाची मागणी पुरवठा आणि बचत गुंतवणूक यांचा जो संबंध आहे तो संबंध वरच्या आकृतीमध्ये आपल्याला दिसतो. खाली जी आकृती दर्शवलेली आहे त्या आकृतीमध्ये आपल्याला दिसेल की एक्स अक्षावरती उत्पादन, वाय अक्षावरती नेहमीप्रमाणे किंमत पातळी आणि दोन एकूण मागणीचे वक्र दर्शवलेले आहेत. पहिला जो मागणीचा वक्र आहे AD0 हा जो आहे तो उत्पन्नाची किंवा उत्पादनाची पातळी OY0 असताना दर्शवलेला आहे आणि समतोल बिंदू E0 हा काय आहे? समतोल बिंदू आहे. किंमत पातळी OP0 इतकी किंमत पातळी आहे. उत्पन्नामध्ये वाढ झाली, आपण मागच्या आकृतीमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. जितकी उत्पन्नामध्ये वाढ होते तितकीच मागणीमध्ये जर वाढ झाली तर किंमत पातळी बदलत नाही. हेच आपल्याला या आकृतीवरून लक्षात येईल. पुढच्या आकृतीमध्ये ही सेम दाखवलेलं आहे की उत्पन्नामध्ये घट झालेली असताना एकूण मागणीमध्ये सुद्धा सेम प्रमाणात घट झाली तर किंमत पातळीमध्ये कोणताही बदल होत नाही. ठीक आहे. अशा प्रकारे एकूण मागणी
वक्र आणि गुणक विश्लेषण म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जी आपण गुंतवणूक करतो त्या गुंतवणुकीच्या गुणकपटीने उत्पन्नामध्ये काय होत असते, वाढ होत असते. अर्थव्यवस्थेमध्ये पैशाची निर्मिती होत असते. पैशाची निर्मिती झाल्यामुळे पैशाचा पुरवठा वाढतो. पैशाचा पुरवठा वाढल्यामुळे व्याजदर कमी होतो. व्याजदर कमी झाल्यामुळे पुन्हा गुंतवणुकीची साठीची जी मागणी आहे ती गुंतवणुकीसाठीची मागणी वाढते आणि अर्थव्यवस्थेमध्ये काय होतं, गुंतवणूक मोठ्या प्रमाणात केली जाते. उत्पादनाचे जे विविध घटक आहेत, भूमी, श्रम, भांडवल, संयोजन, या विविध घटकांना काय होतं, मागणी येते. या विविध घटकांचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढतं आणि वाढलेल्या उत्पन्नामुळे ह्या घटकांची जेव्हा मागणी वाढते तितकीच आपण उत्पादनाची पातळी जर वाढवली तर किंमत पातळी वाढत नाही. त्या मागणीच्या मानाने जर आपण उत्पादनाची पातळी वाढवू शकलो नाही किंवा वस्तू आणि सेवांचं उत्पादन त्या प्रमाणात आपण वाढवू शकलो नाही तर काय होईल, किंमत पातळी वाढेल. अर्थव्यवस्थेतील जी एकूण मागणीचा फोर्स आहे किंवा एकूण मागणीचा दाब आहे त्या दाबानुसार किंवा त्या फोर्स नुसार आपण जर वस्तू आणि सेवांचा पुरवठा जर वाढवला नाही तर किंमत पातळी वाढेल. लक्षात आलं. आणि किंमत पातळी वाढवू द्यायची नसेल तर आपल्याला काय करावं लागेल, ज्या गुणक प्रमाणात अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्नाची पातळी वाढेल आणि त्या वाढलेल्या उत्पन्नाच्या पातळीमुळे एकूण मागणी वाढेल, त्या वाढलेल्या मागणी इतका वस्तू आणि सेवांचा पुरवठा आपल्याला वाढवता आला पाहिजे. तरच काय होईल, किंमत पातळी जी आहे ती किंमत पातळी आपण स्थिर ठेवू शकतो. ठीक आहे. अशा प्रकारे हे आकृतीचं विश्लेषण आपण सांगू शकतो. पुढे आहे युनिट नंबर 5, एकूण पुरवठा. एकूण पुरवठ्यामध्ये सुरुवातीलाच आपल्याला आकृती आहे. एकूण पुरवठा म्हणजे काय, अर्थव्यवस्थेतील वस्तू आणि सेवांचा एकूण पुरवठा. इथे आकृतीमध्ये आपल्याला दिसतं की अल्पकालीन एकूण पुरवठा वक्र दर्शवलेला आहे. एस हा काय आहे, अल्पकालीन एकूण पुरवठा वक्राची रेषा आहे. उत्पादन आणि उत्पन्न हे काय आपल्याला दाखवलेलं आहे, एक्स अक्षावरती दाखवलेलं आहे आणि किंमत पातळी आपल्याला वाय अक्षावरती दर्शवलेली आहे. आणि ओपी ही किंमत पातळी जी आहे ती निश्चित आणि स्थिर किंमत पातळी आहे आणि या किंमत पातळीला अल्पकाळामध्ये जो पुरवठा वक्र आहे एस हा ॲग्रीगेट सप्लाय किंवा त्याला आपण एकूण पुरवठा वक्र असं म्हणतो. तो एकूण पुरवठा वक्र काय आहे, अक्षाला काय आहे, समांतर आहे. म्हणजे ओपी किंमत पातळी असताना अल्पकाळामध्ये वस्तू आणि सेवांचा पुरवठा कसा असतो, अनलिमिटेड, आपण त्याला काय म्हणतो, अमर्यादित वस्तू आणि सेवांचा पुरवठा असतो. म्हणजे अल्प काळामध्ये वस्तू आणि सेवांचा पुरवठा आपल्याला हवा तितका मिळू शकतो असा ह्या आकृतीचा अर्थ आहे. म्हणजे अल्प काळामध्ये आपल्याला वस्तू आणि सेवाचा जो पुरवठा वक्र आहे तो एक्स अक्षाला समांतर आहे आणि त्याचा अर्थ काय आहे, आपल्याला पाहिजे आहे त्या मागणीला वस्तू आणि सेवांचा पुरवठा अर्थव्यवस्थेमध्ये उपलब्ध आहे. अल्पकाळामध्ये जितकी मागणी असेल त्या मागणीसाठी अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू आणि सेवांचा जो पुरवठा आहे तो पुरवठा उपलब्ध असेल असा त्याचा अर्थ आहे. पुढे आहे सनातनवादी एकूण पुरवठा वक्र. आपण पुरवठा वक्राचे विविध प्रकार अंशलक्षी अर्थशास्त्रामध्ये पाहत आलेलो आहोत की हा पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे वर चढत जाणारा असतो. कधी कधी हा पुरवठा वक्र एक सरळ रेषा असते. तर हे विविध पुरवठा वक्र काय आहे, तर इथे आपल्याला पुरवठा वक्र दिसतो की हा पुरवठा वक्र काय आहे, वाय अक्षाला समांतर आहे. याला सनातनवादी एकूण पुरवठा वक्र असं म्हटलेलं आहे. असं का म्हटलेलं आहे, तर सनातनवाद्यांच्या मते एकूण जो पुरवठा वक्र आहे तो एकूण पुरवठा वक्र वाय अक्षाला समांतर असतो. म्हणजेच काय, एकूण पुरवठा वक्रामध्ये बदल होत नाही. तो काय असतो, ओ वाय हा पुरवठा काय असतो, स्थिर असतो
त्याच्यामध्ये बदल होत नाही. एकूण मागणीमध्ये जसजसा बदल होत जाईल तसतसा किंमत पातळीमध्ये बदल होतो, परंतु पुरवठ्यामध्ये बदल होत नाही. म्हणून पुरवठा वक्र वाय अक्षाला समांतर असलेला आपल्याला दिसतो. पुढे आहे दीर्घकालीन एकूण पुरवठा वक्रातील बदल. आता इथे वाय अक्षावरती आपल्याला किंमत पातळी दर्शवलेली आहे आणि एक्स अक्षावरती उत्पन्न किंवा उत्पादनाची पातळी दर्शवलेली आहे. इथे दीर्घकालीन पुरवठा वक्राचे दोन वक्र दाखवलेले आहेत, LRAS1 आणि LRAS2 असे दोन पुरवठा वक्र दाखवलेले आहेत. म्हणजे उत्पन्नाची पातळी जशी बदलते तशी पुरवठा वक्र सुद्धा बदलताना दाखवलेला आहे. ठीक आहे. पुढे आहे मध्यमकालीन एकूण पुरवठा वक्र. मध्यमकालीन एकूण पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे वरती चढणारा पॉझिटिव्ह, आपण त्याला म्हणतो की सकारात्मक उताराचा असतो. डावीकडून उजवीकडे वर चढत जाणारा असतो, त्याला मध्यमकालीन एकूण पुरवठा वक्र असं म्हटलेलं आहे. या आकृतीमध्ये सुद्धा वाय अक्षावरती किंमत पातळी, एक्स अक्षावरती उत्पादन किंवा उत्पन्न दर्शवलेलं आहे. जसजशी किंमत पातळी वाढते तसतसा पुरवठ्यामध्ये वाढ होत जाते असं इथे आपल्या लक्षात येतं. किंमत पातळी जसजशी वरती वाढत जाते तसतसा एकूण पुरवठा वक्र सुद्धा डावीकडून उजवीकडे वर चढत जाताना आपल्याला दिसून येतो. म्हणजेच याचा जो स्लोप आहे तो स्लोप कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. किमती जशा वाढतात तसा पुरवठ्यामध्ये बदल होताना आपल्याला इथे दिसतो. हा पुन्हा तीच आकृती आहे, मध्यमकालीन एकूण पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे वरती जाताना आपल्याला दिसत आहे. जसजशी किंमत वाढेल तसतसा पुरवठा वाढतो आणि किंमत जसजशी कमी होईल तसतसा पुरवठा काय होतो, कमी होत जातो, असा त्याचा अर्थ आहे. इथे आहे मध्यमकालीन पुरवठा वक्रातील बदल. आपण मगाशीच पाहिल्याप्रमाणे किंमत पातळीमध्ये जसे बदल होतात तसे काय होतात, पुरवठा वक्रामध्ये सुद्धा बदल होतात. पहिल्या आकृतीमध्ये पॅनल ए मध्ये तुम्हाला दिसेल की किंमत पातळी वाढल्यानंतर पुरवठा वक्र काय होतो, कमी होतो. पुरवठा वक्र डाव्या बाजूला स्थानांतरित होतो. याचा अर्थ काय, पुरवठ्यामध्ये घट होते. किंमत पातळी वाढल्यानंतर पुरवठ्यामध्ये घट झालेली आपल्याला दिसून येते. AS1 हा जो पुरवठा वक्र आहे तो AS1 पुरवठा वक्र डाव्या बाजूला स्थानांतरित झालेला आहे, तो झालेला आहे AS2. याचा अर्थ काय तो होतो, पुरवठा कमी झालेला आहे. किंमत वाढल्यामुळे अर्थव्यवस्थेतील पुरवठा कमी झालेला आहे. आणि दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला दिसतं की किंमत पातळी कमी झाल्यामुळे एकूण पुरवठा वक्र पुढच्या बाजूला म्हणजेच AS2 इकडे स्थानांतरित झालेला आहे. ठीक आहे. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू आणि सेवांचा खूप पुरवठा झाला व अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू आणि सेवांचा जी संख्या आहे ती प्रचंड म्हणजे मोठ्या प्रमाणात जर पुरवठा वाढल्यामुळे किमती काय होतात, कमी होतात. पुरवठा कमी झाल्यामुळे किमती वाढतात. ठीक आहे. युनिट नंबर 6 मध्ये आपण पाहणार आहोत समतोल उत्पादन आणि किमती. समतोल उत्पादन जे आहे ते समतोल उत्पादन एकूण मागणी आणि एकूण पुरवठा यांच्या अंतर्छेदनाने समतोल उत्पादन निश्चित होतं आणि समतोल किमती सुद्धा निश्चित होत असताना आपल्याला दिसतात. आपण अंशलक्ष अर्थशास्त्रामध्ये सुद्धा पाहतो की ज्यावेळी एकूण मागणी आणि एकूण पुरवठा वक्र एकमेकांना छेदतात त्यावेळी समतोल किंमत पातळी वाय अक्षावरती आणि समतोल उत्पादन एक्स अक्षावरती निश्चित होताना किंवा निर्धारित होताना आपल्याला दिसून येतं. इथेही आपल्याला तेच पाहायचं आहे की इथे अल्पकालीन समतोल दाखवलेला आहे. पॅनल ए जो आहे तो पॅनल ए मध्ये आपल्याला दिसेल की
एक्स अक्षावरती नेहमीप्रमाणे उत्पादन आणि उत्पन्न दर्शवलेलं आहे आणि वाय अक्षावरती तुम्हाला किंमत पातळी दर्शवलेली दिसेल. इथे दोन प्रकारचे वक्र दर्शवलेले आहेत की अल्पकालीन पुरवठा वक्र आणि दीर्घकालीन पुरवठा वक्र. इथे तुमच्या लक्षात येईल की SRAS पॅनल ए मध्ये SRAS हा जो वक्र दाखवलेला आहे तो अल्पकालीन पुरवठा वक्र आहे आणि AD ही काय आहे, एकूण मागणी आहे. अल्पकालीन पुरवठा वक्र आणि एकूण मागणी वक्र एकमेकांना ई बिंदूमध्ये छेदतात आणि त्यावेळी एकूण उत्पादन जे आहे ते एकूण उत्पादन वाय अक्षावरती तुम्हाला दिसेल OY1 इतकं निश्चित झालेलं आहे. एकूण उत्पादन तेवढं प्रस्थापित झालेलं आहे. आणि अल्पकालीन पुरवठा वक्र असताना जी किंमत पातळी आहे ती किंमत पातळी OP1 एवढी काय झालेली आहे, निर्धारित झालेली आहे. एकूण मागणीमध्ये कोणताही बदल होत नाही असं गृहीत जर धरलं आणि आता दीर्घकालीन पुरवठा वक्राचा जर विचार केला, दीर्घकालीन पुरवठा वक्र कोणता आहे, LRAS हा काय आहे, लॉंग रन ॲग्रीगेट सप्लाय कर्व. जो दीर्घकालीन पुरवठा वक्र आहे तो पुरवठा वक्र एकूण मागणी वक्राला F बिंदू मध्ये काय होतो, छेदतो आणि F बिंदू मध्ये छेदल्यामुळे दीर्घ काळामध्ये एकूण उत्पादन काय झालेलं आहे, वाढलेलं आपल्याला दिसतं. किती निश्चित झालेलं आहे, OY स्टार असं जे आहे ते एकूण उत्पादन आपल्याला निश्चित झालेलं दिसतं. आणि दीर्घकालीन पुरवठा वक्र असताना किंमत पातळी मात्र काय झालेली आहे, कमी झालेली आहे. दीर्घ काळामध्ये एकूण उत्पादन वाढताना किंमत पातळी काय झालेली आहे, कमी झालेली आपल्याला दिसून येते. पॅनल ए मध्ये आपल्याला एकूण पुरवठा वक्र जो आहे तो दीर्घकालीन पुरवठा वक्र आणि अल्पकालीन पुरवठा वक्र असे वेगवेगळे दोन पुरवठा वक्र असताना वेगवेगळे दोन समतोल बिंदू आपल्याला मिळतात, वेगवेगळ्या दोन किंमत पातळ्या मिळतात आणि उत्पादनाची जी पातळी आहे ती उत्पादनाची पातळी दीर्घ काळामध्ये वाढलेली आपल्याला दिसून येते. आणि उत्पादनाची पातळी वाढल्यामुळे म्हणजेच अर्थव्यवस्थेमधील वस्तू आणि सेवांचा पुरवठा वाढल्यामुळे किंमत पातळी काय झालेली आहे, कमी झालेली आहे. पॅनल बी मध्ये आपल्या लक्षात येईल की आकृतीमध्ये एक्स अक्षावरती उत्पादन आणि उत्पन्न दर्शवलेलं आहे आणि वाय अक्षावरती किंमत पातळी दर्शवलेली आहे. AD काय आहे, एकूण मागणी वक्र आहे आणि इथे सुद्धा एकूण अल्पकालीन पुरवठा वक्र आणि दीर्घकालीन पुरवठा वक्र दोन्ही दर्शवलेले आहेत. इथे वेगळी गोष्ट काय आहे की SRAS हा जो अल्पकालीन पुरवठा वक्र आहे तो अल्पकालीन पुरवठा वक्र आणि एकूण मागणी वक्र ई बिंदू मध्ये त्यांचा समतोल झालेला आहे आणि हा समतोल होताना उत्पादन काय आहे, OY1 ही उत्पादनाची पातळी आहे. ही उत्पादनाची पातळी असताना किंमत पातळी OP1 ही काय झालेली आहे, निश्चित झालेली आहे, प्रस्थापित झालेली आहे. त्यानंतर जो दीर्घकालीन पुरवठा वक्र आहे तो दीर्घकालीन पुरवठा वक्राचा जर विचार केला तर दीर्घ काळामध्ये जर उत्पादनाची पातळी कमी झाली तर किंमत पातळी वाढते. अल्प काळ असू द्यात किंवा दीर्घ काळ असू द्यात, आकृतीवरून तुमच्या लक्षात येईल की उत्पादनाची पातळी वाढली की किंमत पातळी कमी होते, उत्पादनाची पातळी कमी झाली की किंमत पातळी वाढते. ठीक आहे. अशा प्रकारे हा अल्पकालीन समतोल जो आहे तो समतोल दीर्घकालीन पुरवठा वक्र आणि अल्पकालीन पुरवठा वक्र यांच्या तुलनात्मक पद्धतीने आपण या दोन्हींचा इथे अभ्यास केलेला आहे. पुढे आहे दीर्घकालीन समतोल.
उत्पादन जे एकूण मागणी वक्र जो आहे तो एडी हा आकृतीमध्ये तुम्हाला दिसेल, एडी हा काय आहे, एकूण मागणी वक्र आहे. SRAS हा जो आहे तो अल्पकालीन पुरवठा वक्र आहे, एकूण पुरवठा वक्र अल्पकाळातील. त्यानंतर LRAS हा दीर्घकाळातील एकूण पुरवठा वक्र आहे. इथे सुद्धा दीर्घकाळ आपल्याला आकृती समजून घेताना एडी हा एकूण मागणी वक्र आणि अल्पकाळ आणि दीर्घकाळातील पुरवठा वक्र एकाच बिंदूमध्ये जर त्यांचा एकाच बिंदूमध्ये तर एकमेकांना जर छेदत असतील, म्हणजेच अल्पकाळामध्ये जेवढं उत्पादन आहे तेवढंच उत्पादन जर दीर्घकाळामध्ये स्थिर राहिलं, उत्पादनामध्ये कोणताही बदल झाला नाही, तर किंमत पातळीमध्ये सुद्धा कोणताही बदल होत नाही. ह्या आकृतीवरून आपल्या लक्षात येईल. म्हणजे दीर्घकालीन पुरवठा वक्र, अल्पकालीन पुरवठा वक्र आणि एकूण मागणी वक्र एकाच बिंदूमध्ये इथे आपल्याला छेदताना दिसतात आणि त्यामुळे उत्पादनाच्या पातळीमध्ये कोणताही बदल झालेला नाही, उत्पन्नाच्या पातळीमध्ये सुद्धा कोणताही बदल झालेला नाही आणि किंमत पातळी सुद्धा काय आहे, स्थिर आहे. आणि यालाच काय म्हणतात, दीर्घकालीन समतोल असं म्हणतात. पुढे आहे दीर्घकालीन एकूण पुरवठा वक्र. इथे आकृतीमध्ये आपल्याला दिसेल की एक्स अक्षावरती उत्पादन दर्शवलेलं आहे आणि वाय अक्षावरती किंमत पातळी दर्शवलेली आहे. सुरुवातीला आपण AD1 हा जो एकूण मागणीचा वक्र आहे त्याचा जर विचार केला तर AD1 हा एकूण मागणीचा वक्र अल्पकालीन वक्राला ए बिंदूमध्ये स्पर्श करतो आणि ए बिंदूमध्ये त्या दोघांचा समतोल झाल्यामुळे किंवा ए बिंदूमध्ये त्यांनी एकमेकांना छेदल्यानंतर उत्पादन किती निश्चित झालेलं आहे, OY1 एवढं उत्पादन निश्चित झालेलं आहे आणि OP1 ही किंमत पातळी निश्चित झालेली आहे. यानंतर तोच अल्पकालीन पुरवठा वक्र गृहीत धरून यानंतर जर मागणी वक्र वाढला, म्हणजेच AD1 वरून मागणी वक्र AD2 हा जर झाला आणि पुरवठा वक्रामध्ये कोणताही बदल झाला नाही, SRAS1 हाच पुरवठा वक्र जर आपण गृहीत धरला तर B या ठिकाणी काय होतो, या दोन्हींचा समतोल होतो आणि किंमत पातळी सुद्धा वाढलेली आपल्याला दिसून येते आणि उत्पादन पातळी सुद्धा वाढलेली दिसून येते. म्हणजे पुरवठा वक्रामध्ये कोणताही बदल झालेला नाही. SRAS1 हाच अल्पकालीन पुरवठा वक्र आहे आणि मागणी मात्र वाढलेली आहे. AD वरून AD2 मागणी वाढलेली आहे आणि वाढलेल्या मागणीचा परिणाम काय झालेला आहे की एकूण उत्पादन वाढलेलं आहे, त्याचबरोबर एकूण किंमत सुद्धा वाढलेली आहे. ठीक आहे. आणि एकूण समजा एकूण मागणी वाढल्यानंतर पुढची जी कंडिशन आहे ती पुढची स्थिती किंवा कंडिशन आपण लक्षात जर घेतली तर एकूण मागणी वक्र वरच्या बाजूला स्थानांतरित झाल्यानंतर किंवा एकूण मागणी AD2 एवढी वाढल्यानंतर पुरवठा वक्र सुद्धा वाढला किंवा पुरवठा सुद्धा स्थानांतरित झाला, एकूण मागणी वाढली त्याचबरोबर पुरवठा सुद्धा वाढला, तर काय परिणाम होतो ते आकृतीवरून आपल्याला दिसेल की AD2 हा एकूण मागणी वक्र असताना SRAS2 हा पुरवठा वक्र काय झालेला आहे, डाव्या बाजूला स्थानांतरित झालेला आहे. म्हणजे जेव्हा एकूण मागणी वाढते आणि एकूण पुरवठा कमी होतो, मागणी वाढलेली आहे, पुरवठा कमी झालेला आहे, याचाच अर्थ काय होईल, किंमत पातळी वाढेल. त्याला आपण काय म्हणतो, मागणीजन्य किंमत वाढ. मागणीच्या दाबामुळे निर्माण झालेली किंमत वाढ असं आपण त्याला म्हणतो. केवळ मागणीमध्ये वाढ झाली आणि पुरवठ्यामध्ये जर घट झाली तर काय होतं, किमती वाढतात. केवळ मागणीमध्ये वाढ झाली, पुरवठा स्थिर राहिला तरी सुद्धा किमती वाढतात. लक्षात आलं. म्हणजे इथं वाढणाऱ्या ज्या किमती आहेत त्या वाढणाऱ्या किमती काय आहेत, मागणी वाढल्यामुळे किंमत काय झालेली आहे, वाढलेली
आहे अल्प काळामध्ये. अल्प काळातील पुरवठा वक्रांचा जर आपण विचार केला तर मागणीच्या दाबामुळे किंवा मागणी वाढल्यामुळे किमती वाढलेल्या आपल्याला दिसतात. आता दीर्घकालीन एकूण पुरवठा वक्राचा जर आपण विचार केला तर हा पुरवठा वक्र कोणता आहे? LRAS. हा जो सरळ रेषा आहे तो दीर्घकालीन पुरवठा वक्र आहे आणि तो दीर्घकालीन पुरवठा वक्र काय आहे? y अक्षाला समांतर आहे, म्हणजे त्यामध्ये कोणताही बदल होत नाही असा त्याचा अर्थ आहे. आणि आता जर आपण दोन्ही मागणी वक्राचा विचार केला, एकूण पुरवठा वक्र LRAS असताना जर आपण दोन्ही मागणी वक्राचा विचार केला तर AD1 हा जो मागणी वक्र आहे दीर्घकालीन पुरवठा वक्राला A बिंदू मध्ये छेदतो तेव्हा किंमत पातळी असते OP1. ठीक आहे. मागणी वाढून AD2 एवढी झाली तर हा जो पुरवठा वक्र आहे LRAS यांचा समतोल कुठे होतो? C बिंदू मध्ये समतोल होतो आणि किंमत एकदम P1 वरून P3 इतकी वाढते. म्हणजे पुरवठा वक्र जर स्थिर असेल, पुरवठ्यामध्ये कोणताही बदल झाला नाही तर किमतीमध्ये मात्र प्रचंड बदल झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे जितका मागणीत वाढ झालेली आहे तितकीच पुढे किमतीमध्ये सुद्धा वाढ झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच या आकृतीवरून साधारणपणे आपल्याला दिसून येईल की मागणीच्या दाबामुळे किंमत पातळीमध्ये वाढ घडून येते. ज्या प्रमाणात मागणी वाढते त्या प्रमाणात जर पुरवठा वाढला नाही तर किंमत पातळी काय होते? वाढते आणि अशा वाढणाऱ्या किंमत पातळीला मागणीजन्य किंमत वाढ असं म्हटलं जातं. पुढे आहे समतोल उत्पादन आणि किमतींवर विस्तारित धोरणाचा होणारा परिणाम. समतोल उत्पादन आणि किमतींवर विस्तारित धोरणाचा होणारा परिणाम. विस्तारित धोरण म्हणजेच काय की अर्थव्यवस्थेतील एकूण पैशाचा पुरवठा जो आहे किंवा एकूण पैशाचा पुरवठा वाढल्यामुळे अर्थव्यवस्थेतील विस्तारित जे धोरण आहे की विस्तारित धोरण अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढते, गुंतवणुकीतून गुणक प्रक्रियेतून उत्पन्न वाढतं, हे काय आहे? विस्तारित धोरण आहे. तरी अशा विस्तारित धोरणाचा काय परिणाम होतो? पॅनल ए मध्ये आपल्याला दिसून येईल की विस्तारित धोरणामुळे अर्थव्यवस्थेतील गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढते. गुंतवणूक वाढल्यामुळे काय होतं? लोकांना रोजगार प्राप्त होतो, उत्पादनाची पातळी वाढते. उत्पादनाची पातळी वाढल्यामुळे ज्या उत्पादनाच्या प्रोसेसमध्ये किंवा प्रक्रियेमध्ये उत्पादन घटक आपण वापरतो त्या उत्पादन घटकांचं उत्पन्न वाढतं आणि उत्पन्न वाढल्यामुळे या उत्पादन घटकांची मागणी वाढते. म्हणजे हा जो काय आहे तो विस्तारित धोरणाचा परिणाम आहे. अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा पुरवठा वाढल्यामुळे त्या धोरणाचा परिणाम समतोल उत्पादनावरती होतो. आपण पाहिले पैशाचा पुरवठा वाढल्यामुळे गुंतवणूक वाढते आणि गुंतवणूक वाढल्यामुळे आपल्याला एक्स अक्षावरती दिसेल की उत्पादनाची पातळी सुद्धा काय झालेली आहे? OY वरून OY1 एवढी वाढलेली आहे. गुंतवणूक वाढल्यामुळे मागणी सुद्धा वाढलेली आहे आणि E1 बिंदू मधला जो समतोल आहे तो E2 बिंदू मध्ये झालेला आपल्याला दिसेल. पॅनल ए मध्ये जर तुम्ही पाहिलं तर पॅनल ए मध्ये ह्या मागणी वक्रातील बदल झाल्यामुळे किंमत पातळीमध्ये सुद्धा बदल झालेले आपल्या लक्षात येतात. पुढची जी आकृती आहे त्या पुढच्या आकृतीमध्ये ही तुम्हाला पॅनल बी मध्ये दिसेल की विस्तारित धोरणाचा जो परिणाम आहे तो विस्तारित धोरणाचा परिणाम समतोलावरती झालेला आहे. E1 बिंदू मधून समतोल E2 बिंदू मध्ये गेलेला आपल्याला दिसून येतो. उत्पादन OY0 वरून OY1 झालेला असताना समतोल बिंदू E1 वरून E2 झालेला आहे. तो का झालेला आहे? कारण मागणीमध्ये वाढ झालेली आहे आणि पुरवठा वक्रातून तुम्हाला दिसेल की पुरवठा वक्रामध्ये बदल असल्यामुळे पुरवठा वक्र जर
पसरट असेल तर उत्पादनामध्ये जास्त वाढ होते आणि पुरवठा वक्र जर स्टीप असेल, त्याचा उतार कमी असेल, तर उत्पादनामध्ये होणारी वाढ ही काय आहे, कमी आहे. पॅनल ए आणि पॅनल बी मधला तुम्ही डिस्टन्स जर पाहिलं तर त्या डिस्टन्स वरून तुमच्या लक्षात येईल की एकूण जो पुरवठा वक्र आहे त्या पुरवठा वक्राच्या उतारावरून उत्पादनामध्ये असणारा जो बदल आहे तो उत्पादनामधला बदल आपल्या लक्षात येईल. ठीक आहे, अशा प्रकारे आपण या ठिकाणी थांबणार आहोत. या भागातला काही भाग ब्लॉक युनिट मधला काही भाग आपला इथे राहिलेला आहे, तरी ठीक आहे, मागणीचा भाग आहे हे आपण थोडक्यात पाहिलेलं आहे. ठीक आहे, धन्यवाद.